मी चांद मदार छपरबंद. काय करावं साहेब, काय 14 दिवस 15 दिवस झाले. आज 15 दिवस झाले, कुणी दखलच घे नाही ती, काय नाही. आणि आम्ही असं बसत राहिलो तर तिने म्हणते ती, असं बसत राहिलो तर तुला लोकसमोर म्हणते ती, हे तिने असं आले बिलं तर त्याला खलासच करून टाकतो, त्यांचा पाय तोडतो असं मागले तिने. आणि आता आम्ही इथं बसलो तर तिने अजून जरा लाकडी जरा चांगलं पॅक करावं, ही येते दुसरी ती हे खाली करून घेते ती, म्हणून ना तिने अजून जरा खिळा मारायला लागली ती आणि पत्र्या मारायला लागली ती अजून जरा शेडला. हां, काय करू बघा साहेब असं केल्यावर त्यांनी. आणि आम्ही गेल्यावर ते बायाचं अंगावर येते ती, कपडे फाड हे फाड, कसं येतं बघ तुमच्यावर हेच गुन्हा दाखल करतो, तुमच्यावर हेच करतो, कसं येते बघू म्हणून ना तिने आपल्यावर हे करायला लागली ती. असं केल्यावर कसं करते, आम्हाला न्याय भेटावं म्हणून आईने असं करायला लागली. मग आम्हाला न्याय भेटावं म्हणून इथं बसलो उपोषण, इथं बसलो आम्ही. आम्हाला न्याय आतापर्यंत भेटलं नाही. आणि आम्ही तिथं घरापाशी तिथं चालत राहिलं तर बी आम्हाला शिवाय देते ती, चाललं बघ म्हणते ती. काय कसं करावं असं म्हणल्यावर आम्हाला न्याय द्या साहेब. आम्ही बसलो उपोषणाला, कशाला बसलो, इथं न्याय भेटत आहे म्हणून बसलो आम्ही. इथं अजूनपर्यंत न्याय भेटायचं हेच नाही आहे. आज 15 दिवस झाले, अजूनपर्यंत न्याय नाही आहे आम्हाला. अजून किती दिवस होतं बसतो आम्ही, पण न्याय तर पक्का न्याय भेटायला पाहिजे. का आम्ही कशासाठी बसलो, आमच्याकडे पूर्ण कागद आहे, टॅक्सपोती, मालकाची टॅक्सपोती, आमची टॅक्सपोती, आमचा कागद, मालकाचं कागद पूर्ण क्लिअर आहे म्हणून इथं बसलो. आमच्याकडे पुरावा नसला तर आम्ही बसलो नसतो ना. आमच्याकडे पूर्ण पुरावा आहे म्हणून इथं बसलो आम्ही. आता आमच्याकडे पुरावा नसला तर आम्ही बी जाऊ सोडून म्हणलो असतो. आमच्याकडे पूर्ण पुरावा आहे, टॅक्सपोती आहे, पूर्ण आत्तापर्यंत भरलेलं बिल आहे, सगळं आहे म्हणून आम्ही बसलो. आम्हाला न्यायच भेटे नाही अजूनपर्यंत. तिथं आम्ही जागेवर पैसे जावं म्हणलं तर पाय तोडतो म्हणा लागली ती. कसं करावं आता न्याय आम्हाला भेटावं म्हणून आम्ही बसलो. तर तुम्ही न्याय द्या साहेब. बघा आमचं कागदपत्र बघा, त्यांचंही बघा, बघून न्याय द्या. त्यांचं असलं तर त्यांना द्या, बिंदास द्या तुम्ही, आम्हाला काय नाही आहे. पण तुम्ही आम्हाला काय तर सपोर्ट द्या साहेब. आमचं कागदपत्र बघा, बघून आम्हाला सपोर्ट द्या, नंतर तर देऊ नका. मग आमचं पक्का असलं कागदपत्र क्लिअर असलं तर न्याय द्या आम्हाला, नंतर आम्हाला हे करू नका. हे कुठला म्हणा तुम्ही वाकडून द्या साहेब. त्याने कसं आहे, काय करायचं त्याला जावा, बघता तुम्हाला, तुम्ही कुठं जातो जावा तुम्ही म्हणाल ते ना, तसं तुम्ही वे करा साहेब. आम्हाला काय नाही आहे, पण आमच्याकडे सगळं आहे म्हणून आम्ही बसलो आहो. काय तर आम्हाला मार्ग तिने काय बी नसताना तिने बसून आमच्यावर केस घातलीच साहेब. काय बी नसताना हिने मारहाण आम्हाला मारायला यायला लागली ती, आमच्यावर शिवा द्यायला लागली ती, म्हणून आमच्यावर केस टाकले. 6 जणांवर केस टाकले तिने. आणि आम्ही आतापर्यंत ते केस हे करायला लागलो. काय बी नसताना आम्ही मारलो नाही, आम्ही ते त्यांच्या पैसे गेलो बी नाही, तरी बी आम्हाला एवढं हे करायला लागली ती तिने. बघा साहेब तुम्ही न्याय द्या. हां, आमचं खरं असलं तर न्याय द्या, नाही असलं तर आम्हाला बी तुम्ही आखून द्या, मान्य करतो आम्ही. काय बी नाही आमचं का. मी राजेसाहेब मदारसाहेब छपरबंद, चांद मदारसाहेब छपरबंद त्यांचा भाऊ. ये चर्चा चल रहा है, ये चालत आहे, हे अपने 2 नंबर झोपडपट्टी संजय गांधी नगर इकडे जगाचं चालत आहे. आता 1.5 वर्षांनी आम्ही बघालो, आज सॉल्व होईल प्रॉब्लेम, उद्या सॉल्व होईल, बघून आम्ही इकडे येऊन बसला धरणे आंदोलनाला बसून. आता मी पण विसरलो किती दिवस आहे, 15 दिवस झाले. सगळेजण म्हणतात इकडं बसल्यावर 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व होत आहे. जे आमचे जे दुसरे लोक होते, आमच्यावर जे गुन्हा नाहक दाखल केले, तिने फक्त 4-5 दिवसामध्ये बसून, त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी पण आमच्यावर खोटे गुन्हा दाखल केले. आमच्याकडं विकणारची टॅक्सपोती आहे, विकणारच्या बापाची आणि विकणारची आहे, आमच्या भावाची आहे. आम्ही सगळं खरं असून, सगळं सत्य असून
आम्हाला न्याय भेटी नाही. 1.5 वर्ष झालं आणि 15 दिवस आंदोलनाला बसलो आम्ही. सगळ्यांचे कामाधंदे सोडून जे पण आहे आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावं म्हणून आम्ही इच्छा ठेवला कलेक्टर साहेबांवर की आमचं बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सगळ्यांना संविधान दिले की तुम्हाला अडचण आली तर हे वाट पकडा. इकडे सगळ्यांना इकडे जात पात धर्म वगैरे काय बघत नाही. सगळ्यांना मार्गदर्शन भेटतंय आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते म्हणून आम्ही इकडे आलो. 15 दिवस झाला बसलो. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. जे आमचे पुढचे लोक आहे तिने आमच्यावर 8 दिवस बसून त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी पण आमचं खोटे गुन्हे दाखल केले. आमच्याकडे सगळे असून आम्हाला न्याय भेटला नाही. कलेक्टर साहेब तुम्हाला हा जो विनंती आहे काय पण करून आम्हाला 2 दिवसामध्ये आम्हाला न्याय भेटा आमची विनंती आहे.